आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शांत राहा, शांत राहा। व्रताचे नियम तोडून त्याचं पावित्र्य संपवण्याचा अधिकार कोणालाही नाहीये। या व्रतादरम्यान आशाताईने काही खाल्लं हे थोडी जरी शंका असेल तर हे व्रत पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही। गुरुजी, अहो आईने ना ताण भूक हरपून अगदी प्रामाणिकपणाने हे व्रत पूर्ण केले हो। खूप झटलंय ते मला माहिती ना। हे असं कुणा एकाच्या शंकेमुळे त्यांच्यावर अन्याय करू नका प्लीज। तुळजाताई, अन्याय तर सर्व गावावर होईल यांच्यामुळं। संपूर्ण गावाला देवीचा कोप सहन करावा लागेल। अहो पण आता बोलून काय उपयोग आहे? आम्हाला तुमच्याकडनं या अपेक्षा नव्हती। जावई बापू, एवढं मोठं व्रत करताना या शबाईंनी तुळजांनी थोडी तरी जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी होती नाही? आम्ही नेहमी म्हणतो पुराव्याचा कणा नसलेली खरी गोष्ट बी खोटी ठरती। आता तुम्ही लाख सांगाल हो त्या औषधाची गोळी होती म्हणून, पण पुरावा काय? आशाबाई तुमच्याकडे शेवटची संधी होती हो पाप धुण्याची, ती बी घालून बसला तुम्ही। आणि मला हे कळत नाही, तुला त्यांना औषध द्यायचंच होतं तर लोकांसमोर द्यायचं ना। त्यास चोरून लपून आडवाटेन दिल्यामुळे सगळ्या अडचण निर्माण झाल्या। आता हे व्रत पूर्ण झालं असं म्हणायचं तरी कसं म्हणायचं नाही का? डॅडी प्लीज, आईने घेतलेल्या कष्टांची किंमत तरी ठेवा ना ऍटलीस्ट। नाही, पण आता त्यांच्याकडे पुरावा असल्यावर तुम्ही फक्त आमची कन्या आहात म्हणून आम्ही तुमची बाजू घेतली। गाव शेण घालेल ना आमच्या तोंडात। जावई बापू, आमची लय इच्छा शबाईंची बाजू घेण्याची, पण काय पुरावाच नाही तर काय बोलणार? तुम्हीच बोला काय ते। चल सूर्य थांब, एकदा विश्वास ठेव माझ्यावर। मी लय मनापासून हे व्रत केलं। सूर्य ऐक ना माझं। धनु ऐक, राजू तू तरी, तेजू तू तरी ऐक ना। लेकरांनो, नका माझ्या संग असं वागू। माझ्यावर विश्वास ठेवा, मी काय बी खोटेपणा केलेला नाहीये। हे व्रत मी अगदी मनापासून केलंय। ऐक ना सूर्या, ऐक ना। धनु, राजू। डॅडी, मी पालखी घेऊन येतो आणि तेजूला घेऊन घरी जातो। हा मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे व्रत लय कठीण आहे। सहजासहजी ते कोणी करतच नाही वा। तरी बी आपल्या आशाबाईंनी ते व्रत केलं असतं, आपल्या गावाची भरभराट झाली असते। मग काय त्यांना अवदसा आठवली, परत त्यांनी आपल्या गावाशी बेईमानी केली। आज त्यांची इच्छा, पण त्यांनी हे जे काय केलेलं आहे त्याबद्दल हवं तर मी तुमच्या हात जोडून माफी मागतो। मी कायच बेईमानी केलेली नाहीये। माझ्यावर विश्वास ठेवा सगळ्यांनी। मी आधी पण कायच चुकीचं केलेलं नाही आणि आता पण। आशाबाई जरा समजून घ्या। कसे तसं बी सूर्यास्त झालेलं आहे आणि तुमचं व्रत बी पूर्ण झालेलं नाही। तो आता देवी आईची महापूजा तर होऊच शकणार नाही। तेव्हा जाऊया आपण आपापल्या घरी जाऊया। हा चाल। आई, तुम्ही ना अशा खचून जाऊ नका। हे बघा, हे व्रत तुम्ही खूप मनापासून पूर्ण केलंय हो। हे फोटोज ज्याने कोणी काढले ना त्याने जाणून बुजून अशा पद्धतीने काढले की कळालंच नको तुम्ही काय खाताय ते। पण तुम्ही काळजी करू नका, मी सूर्याला समजावीन, तो समजून घेईल, तुम्हाला विश्वास ठेवेल तुमच्यावर। तो आहे सगळं मनासारखं झालं ना तुझ्या? म्हणजे हे समजा तूच घडवून आणलंस ना? तुझ्या हेतूचा अंदाज आधीपासून होताच मला। तुझं जेलमध्ये येणं,
माझ्याशी बोलणं हा योगायोग नव्हता हे आज कळलं मला. माझं व्रत गावासमोर तोडून तू जिंकलीस, पण आज माझी खात्री झाली तू तुझ्या बापाची लेक आहेस. हे सगळं मुद्दामून केलंस ना तुळजा? आई अहो काय बोलताय तुम्ही? मी का वागेन अशी? माझं घर तोडायला हे सगळं तुझ्या बापाने करायला सांगितलं ना तुला? त्या जालिंदरनं पाठवलं ना तुला? आमच्या कुटुंबाचं, माझ्या सूर्याचं सुख तुमच्या डोळ्यात खुपतंय. आज जर हे समजा व्रत पूर्ण झालं असतं तर गावकऱ्यांसमोर, माझ्या लेकरांसमोर मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं असतं. पण नाही, तुला आणि त्या जालिंदरला हे होऊ द्यायचं नव्हतं. मग मला सांग, नेमकं मी गोळी घेताना कुणी फोटो कसा काढला? आणि तिथं तर आपण दोघीच होतो. मग त्याच वेळी तू मला औषध देणार हे तिसऱ्याला कसं कळलं? तुझा तू माझा विश्वास जिंकून माझा केसानं गळा कापलायस. नाही हो आई, तुम्हाला डॅडी माहिती आहेत ना कसे आहेत ते. त्यांनी आपल्या मागावर माणसं ठेवली असणार आहेत. हे सगळं ना त्यांचंच काम असणार आहे. हे तुमच्या दोघांचंच काम आहे. तुम्ही दोघांनी मिळून हे समजा ठरवून डाव रचलाय. असं कसा विचार करू शकता हो तुम्ही? मग तूच मला सांग, तूच मला जालिंदरच्या तावडीतून वाचवलंस, दवाखान्यात नेलंस. अगं पण त्या दवाखान्यातून मी कुणाला बी काय बी न सांगता निघाले तर परत तूच माझ्या समोर आलीस. हा समजा योगायोग कसा होऊ शकतो? हे समजा तुम्ही दोघांनी केलंय. मला घरात आणायचं, घरच्यांच्या नजरेत मला आणखीन खाली पडायचं, म्हणजे त्यांनी माझ्याकडे कधी चांगल्या नजरेने बघायलाच नाही पाहिजे. आता तुम्हाला ना किती बी फसव, पण मी फसणार नाही. तुम्हाला मला माझ्या लेकरांपासून लांब न्यायचंय ना, पण तुमचा हा डाव मी कधी बी यशस्वी होऊ देणार नाही. बस आई बस प्लीज. नाही सहन होत आहे आता मला हे सगळं. हो, तुम्हाला घरात आणल्यापासूनच सगळे विरोधात गेलेत माझ्या. कोणी नीट बोललं नाही माझ्याशी. सूर्यालाही माझं वागणं पटलेलं नाहीये हो आई. पण तरी तुमची साथ मी कधी सोडली नाही. आणि तुम्ही माझ्यावर आज हे आरोप करतायत. नाही नाही, आता काय बी बोलू नको. मी तुझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, आणि जालिंदरच्या घरातल्या माणसावर तर नाहीच नाही. अगं, काल तेजू माझी पोरगी माझ्याशी बोलायला आली होती, पण तिच्या पण मनात इतका गैरसमज. मी जप करत होते म्हणून, नाहीतर मला तिच्याशी खूप बोलायचं होतं. तू तिथे होतीस ना, मग का नाही समजवलंस? तू समजावू शकत होतीस, पण नाही, कारण तू गद्दार आहेस, गद्दार. तुम्ही माझ्या लेकीचे कान भरले, तिला माझ्यापासून दूर केलं. तुम्हा दोघांना मला माझ्या लेकरापासून तोडायचंय ना, पण ही ताटातूट मी नाही होऊ देणार. नाही होऊ देणार मी ताटातूट. तू आणि तुझा बाप, तो जालिंदर किती बी प्रयत्न करा, पण मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करणार म्हणजे करणार.